नमस्कार. मी डॉक्टर जितेंद्र गांधी मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे, तो विषय हल्लीच्या वेळेला सर्वात महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं. विषय असा आहे की 21व्या शतकामध्ये वावरताना जेव्हा टेक्नॉलॉजिकल इतकं ॲडव्हान्सेस आपल्यासमोर आहेत, मेडिकल ॲडव्हान्सेस आपल्यासमोर आहेत, दळणवळणाचे साहित्य, कम्युनिकेशनचे साहित्य, ही सर्व तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट स्थितीमध्ये असणाऱ्या माणसांच्या मनामधले प्रश्न का संपत नाहीत. आज आपण हल्ली बघतोय की लहान मुलापासून तर अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणाच्या टोकापर्यंत असलेल्या व्यक्तीच्या मनातले प्रश्नसुद्धा संपताना दिसत नाहीत. एक प्रश्न हजारो उपप्रश्नांना जन्म देतो. अशा पद्धतीची मानसिक स्थिती आज सर्वसामान्यांची झालेली आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं की आयुष्याच्या या टप्प्यावर बहुतांशी आपले प्रश्न संपतील, पण तसं होताना दिसत नाहीत. एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न आ वासून आपल्यासमोर राहतो. एक उदाहरण घेऊ. लहानपणापासून आपलं जे जीवनाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की शाळा शिकल्यानंतर चांगली नोकरी मिळेल आणि आपण आनंदी होऊ, अधिक आनंदी होऊ. आणि तसं होतंसुद्धा. एखाद्या नोकरीत किंवा व्यवसायामध्ये स्थिर होतो आणि मग असं वाटतं की लग्न वगैरे किंवा मुलं बाळं झाल्यानंतर आपण थोडं अधिक आनंदी होऊ. आणि मग पुढच्या प्रवासाला आपण निघतो आणि मग लग्न, मुलं बाळं याच्यामध्ये अधिक आनंदी होऊ असं आपल्याला वाटतं. आणि खरं तर तसंच व्हायला पाहिजे. आनंदाचा प्रत्येक टप्पा हा मागच्या टप्प्यांपेक्षा द्विगुणित व्हायला पाहिजे. मग कधी-कधी असं वाटतं की मुलांचे सर्व शिक्षण आणि ते सेटल झाल्यानंतर आपण अधिक आनंदी होऊ. आणि ती पण वस्तुस्थितीच असते. आपल्या आयुष्यामध्ये जी कर्तव्य आपल्याला करायची असतात, ती करावीच लागतात. ती हसून करू देत की रडून करू देत, पण ती करावीच लागतात. आणि मग असं वाटतं की मुलं सेटल झाल्यानंतर आपण अजून आनंदी होऊ. मुलं सेटल होतात, आपल्या आपल्या ठिकाणी स्थिर होतात. मग असं वाटतं की आपण नातवांसोबत वेळ घालवून आपण अजून आनंदी होऊ. आणि हा सर्व क्रम बघता असं लक्षात येतं की आपण आपल्या आनंदाला पोस्टपोन करतोय. या टप्प्यावरून त्या टप्प्यावर, त्या टप्प्यावरून त्या टप्प्यावर, त्या टप्प्यावरून त्या टप्प्यावर. आणि सर्वात शेवटी असं लक्षात येतं की शेवटच्या क्षणामध्ये खरं तर निर्भोळ आनंद आपल्याला घ्यायचा असतो, परंतु शरीर आणि मन त्याला साथ देत नाहीत. आणि नंतर मिळालेला आनंद जे आहेत तेवढाच पुरेसा आहे असं आपलं मनोभूमिका तयार होते आणि आपण कुठेतरी परत असंतुष्ट होऊनच आपण जीवन जगत असतो. आता तुम्ही सर्वजण असं प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल की हा तर जीवनाचा क्रम आहे आणि हा सर्वांनी केलाच पाहिजे. आणि मुळातच हीच गोष्ट मला आपल्यासमोर नमूद करायची आहे की जीवनाचा क्रम आणि आनंदाचा क्रम हा सुद्धा चढता असायला हवा. आनंदसुद्धा आपल्या चढत्या आलेख्याप्रमाणे किंवा आपल्या वाढत्या आयुष्याप्रमाणे असायला हवं. त्यामुळे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या वाढत्या वयानुसार आपण आपल्या आयुष्यामधले बहुतांश प्रश्न संपून आनंदाच्या दिशेने जायला पाहिजे. मानवी मनाची अशी एक रचना आहे, ती गुंतागुंतीची आहे. त्याला मानसशास्त्रीय आधारसुद्धा आहे की माणसाच्या मनातले प्रश्न न संपणारे असतात. एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न आवासून उभा राहतो. बऱ्याचदा घरामध्ये असंतुष्ट असलेला व्यक्ती बाहेरच्या ठिकाणी संतुष्टता शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु नंतर हळूहळू त्याच्या लक्षात येतं की बाहेरच्या ठिकाणी शोधत असलेली संतुष्टतासुद्धा फारशी काही विशेष संतुष्टता नाही आहे. आणि त्याच्यामध्ये खर्च केलेला वेळ, श्रम, पैसा जेव्हा वाया जातो, तेव्हा तो अजूनच दुःखी होतो. त्यामुळे आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतील, तर आपल्या मनाशी आपला सतत संवाद असणं अपेक्षित आहे. या संवादामध्ये आपलंच मन काही प्रश्न आपल्या आयुष्यातले तयार समोर ठेवेल आणि आपलंच मन अधिक प्रगल्भपणे, अधिक मॅच्युरिटीने त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची प्रयत्न करेल. आणि जेव्हा असा मनातल्या मनात आपल्याशी संवाद लागेल, तेव्हाच आयुष्यातील बहुतांशी प्रश्न सुटतील. हा सरावाचा भाग आहे. थोडासा वेळ लागू शकेल, परंतु हा सरावाने आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करायला पाहिजे. तर ह्या क्लिपमध्ये आपण प्रामुख्याने 3 गोष्टींबद्दल बोललो आहेत, की आयुष्यामधले आनंदाचे जे टप्पे आहेत, ते नेहमी आपण पोस्टपोन करत राहतो. दुसरा टप्पा असा बोललो, की बऱ्याचदा आपण बाहेरच्या ठिकाणी आनंद शोधतो, बाहेरच्या ठिकाणी आपण संतुष्टता शोधतो, बाहेरच्या ठिकाणी आपण विश्वास शोधतो, बाहेरच्या ठिकाणी आदर शोधतो, बाहेरच्या ठिकाणी सिक्युरिटी शोधतो. परंतु मुळात जगामध्ये बाहेरच्या ठिकाणी कुठेच तुम्हाला ही गोष्ट मिळणार नाही. आणि मिळाली तर ती तात्पुरत्या स्वरूपात असेल, गिव्ह अँड टेकच्या स्वरूपात असेल. आणि तिसरा टप्पा आपण असं बोलतोय, की वयानुसार आपला आनंद किंवा आपली संतुष्टता वाढवण्यासाठी आपल्या मनाचा स्वतःशी संवाद होणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं, की ही क्लिप
थोडी गुंतागुंतीची असू शकेल, परंतु ही जर 1 किंवा 2 वेळा तुम्ही ऐकली शांतपणे, तर मला जो द्यायचा तुम्हाला मेसेज होता, तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. सो मी इथेच थांबतो आणि पुढच्या भागामध्ये आपण वेगळा विषय घेऊन परत चर्चा करणारच आहोत. सो मनुसंतलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं परत स्वागत. थँक यू सो मच वन अँड ऑल.